शिर्डीजवळील नांदुर्की बुद्रुक येथील गुरुस्थान नगर भागात आपण आहोत। काल रात्री इथं बिबट्याने एका कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्या कुत्र्याचा इथं जीव गेलेला आहे। येथील एका महिलेने खिडकीतून त्या बिबट्याला बघितलं आणि त्याचा फोटो घेतला। त्यानंतर इथं एकच धुमाकूळ माजलेला आहे। लोक जे आहेत ते घरातून बाहेर निघण्यास घाबरत आहेत। लोकांना भीती वाटत आहेत की त्यांची लहान मुले वगैरे इथे खेळत असतात। हा सगळा विषय बाहेर आल्यानंतर नांदुर्कीचे जे सरपंच आहे त्यांनी लगेच या गोष्टीची दखल घेतली आणि त्यानंतर इथं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा मागवण्यात आलेला आहे। वन विभागाकडून इथं पिंजरा मागवण्यात आलेला आहे आणि आता त्या पिंजरा लावण्याची जी प्रक्रिया आहे ती इथं आता सुरू आहे। काही वेळापूर्वीच इथं गुरुस्थान नगर या भागामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणण्यात आलेला आहे। या ठिकाणी नांदुर्की बुद्रुकचे सरपंच, माजी उपसरपंच आणि उपसरपंच आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊ की नेमकं काय समस्या घडली होती आणि पिंजरा आणण्याची एवढी गरज इथं का भासली। नमस्कार सरपंच साहेब, नेमकं काय घडलं होतं इथं आणि तुम्ही इथं पिंजरा घेऊन आले, नेमकं काय झालं? गुरुस्थान नगर इथल्या ग्रामस्थांची एक मागणी होती का 2-3 दिवसापूर्वी सलग 2-3 दिवस इथं बिबट्या येतोय आणि काल संध्याकाळी एक कुत्रं त्याने पकडलं आणि आत्ता मी बघितलं तर प्रत्यक्षात तिथं कुत्रं मेलेलं आहे ते, आणि कुत्रं पण तिथं आहे। तर त्यांनी सांगितल्यानंतर तसेच आपले माजी उपसरपंच विरेश भाऊ यांनी मला फोन केला आणि आपल्याला पिंजरा मिळेल का। मी वन विभागाला फोन केला आणि वन विभागाचे संजय साखरे यांनी त्वरित मला पिंजऱ्याविषयी माहिती दिली की नांदुर्की बुद्रुक कोलेमळा येथे पिंजरा उपलब्ध आहे। त्यांना सांगून त्यांना फोन केला त्यांनी आणि पिंजरा उचलण्यासाठी माणसं नव्हते। तर मग आम्ही विरेश भाऊ आम्ही इथून गुरुस्थान नगरमधून काही मुलं नेले, तसेच आमचे उपसरपंच आणि त्यांचे काही 2-3 मित्र कंपनी असे 9-10 जण गेलो आणि तो पिंजरा ट्रॅक्टरमध्ये टाकून आत्ता इथं आपण गुरुस्थान नगरमध्ये आणलेला आहे आणि त्याची व्यवस्थित फिटिंग करून बघूया आपण 9 ते 10 दिवसात इथं हा पिंजरा ठेवूया। जर तो बिबट्या त्याच्यात जर सापडला तर इथल्या लोकांना एक सहारा मिळेल आणि त्यांची एक भीती नाहीशी होईल। आता तुम्ही जर सांगितलं माजी उपसरपंच विरेश चौधरी यांनी तुम्हाला सांगितलंय। विरेशजी थोडं पुढे या प्लीज, तुम्ही फक्त एवढी माहिती द्या, तुम्हाला कुठून कळलं? या ना समोर या ना, लाईव्ह चालू आहे, तुम्ही या समोर एक मिनिट, कॅमेरा लाईव्ह चालू आहे, तुम्ही या। तुम्हाला काय जे सांगेल तेच बोलायचं या, तुम्हाला कुठून माहिती कळाली आणि कशा प्रकारे तुम्ही मला काल रात्री गुरुस्थान नगर येथील रहिवाशांनी फोन केला की भाऊ असं झालं इथं एका बिबट्याने कुत्र्याचं पिल्लू ओढून नेलंय आणि बिबट्या कमी 10 वाजता इथे आलेला होता। तर 10 वाजता म्हणजे लोक जागेच असतात, सगळे लहान मुलं बाहेर खेळत असतात। तर त्यामुळं मग मी लगेच रात्री सरांना फोन केला। सरांनी आज सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून पिंजऱ्याची सुविधा केली। नंतर मग आमचे ग्रामपंचायतचे सदस्य, काही गुरुस्थान नगरचे गावातील जे लोक हे सगळे गेले आणि तो पिंजरा उचलून आणला आणि आज आपण इथे पिंजरा लावतोय, मी लावलेला आहे। आता बघू 8-10 दिवसात काय होतं काय नाही, प्रयत्न करू आपण। विद्यमान उपसरपंच सुद्धा इथं आहेत, त्यांनी सुद्धा आता पिंजरा लावण्यामध्ये मदत केली। त्यांनी स्वतः पिंजऱ्यामध्ये घुसून एकदा चेक केलं की नेमकं तो पिंजरा व्यवस्थित काम करतोय की नाही, काय कशा पद्धतीने आता हे सगळी अरेंजमेंट केली आणि किती दिवसापासून अशा तक्रारी मिळत होत्या? नाही, आता ह्या ठिकाणी गुरुस्थान नगरमध्ये ज्यावेळेला आम्हाला कल्पना भेटली त्यावेळेस आम्ही सरांचा फोन आल्यानुसार आम्ही तो पिंजरा जो आहे तो गोलेमळातून इथं आणला गेला। तसं नांदुर्की बुद्रुकमध्ये या ठिकाणी तर काही भागांमध्ये जे शेती बाग आहे या ठिकाणी वारंवार बिबटे बाहेर निघतात, पण आज सरांचा फोन आल्यानंतर कळलं की गुरुस्थान नगरमध्ये काल या ठिकाणी बिबट्या दिसलेला आहे। तर त्या आजच्या सरांच्या सांगितल्यानुसार जो पिंजरा आहे तो तिथून इथं आणण्यात आला आणि त्याचं जे काय आहे ते आता आपण लावल्यानंतर आता 8 दिवसात जे आहे ते काही समजून जाईल आपल्याला। नेमकं किती गंभीर आहे समस्या पूर्ण नांदुर्की बुद्रुक गावामध्ये? कुठं अशा प्रकारच्या समस्या? नाही, आता नांदुर्की बुद्रुकमध्येच नाही आहे, तर आता काय आलं, ग्रामीण भाग असल्यामुळं आता काही शेतीचा भाग असल्यामुळं काही ठिकाणी आता शेवटून प्राणी जे आहे ज्या ठिकाणी येणार त्या ठिकाणी येणार, लपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येणार। आता काय झालं, पावसाचे दिवस असल्यामुळं लोक प्राणी जे आहे
ते लपण्यासाठी या ठिकाणी येणार आहे आणि खाण्यासाठी नाही भेटल्याने लोकवस्तीमध्ये ते घुसतात. त्याच्यामुळं मग ठराविक ठिकाणी म्हणजे आता गुरुस्थान नगर म्हटल्यानंतर या ठिकाणी शेतीचा भाग आणि बाग असल्यामुळे या ठिकाणी जास्त निघतात. त्याच्यानंतर नांदुर्की बुद्रुकमध्ये जे केलवड रस्ता आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बाग असल्यामुळे त्या ठिकाणी येतात. आता या ठिकाणी आमचे सरपंच जे आहे तर सरपंच जे सांगितल्याप्रमाणे वन विभागाच्या प्रमाणे त्या ठिकाणी पिंजऱ्याचा बंदोबस्त करून योग्य ते करतात. तर इथं आता दाट लोकवस्ती आहे, जवळजवळ 700 ते 800 लोक या गुरुस्थान नगर भागात राहतात आणि त्यामुळे आता तुम्ही कॅमेऱ्यात पण बघू शकता लहान मुलांची संख्यासुद्धा इथं खूप आहे. बहुतेक लहान मुलं संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर बाहेर खेळत असतात आणि आजूबाजूचा जर परिसर बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं शेती आहे, फळबागा आहेत. या फळबागामध्ये व्यवस्थित प्रमाणात छाटणी वगैरे झालेली नाही आहे, त्यामुळं इथं बिबट्याला लपण्यासाठी तसं अनुकूल वातावरण आहे आणि त्यामुळे बिबट्याचा वावर इथं गेल्या 2-3 वर्षापासून आहे. काही दिवसांपूर्वी CCTVमध्ये सुद्धा बिबट्याचे जे व्हिडिओ आहेत ते कॅप्चर झाले होते, परंतु त्यानंतर पुन्हा बिबट्या लोकांच्या समोर दिसला नाही आणि जास्त काही जनावरांच्या जीविताची हानी इथं झालेली नव्हती. परंतु गेल्या काही दिवसामध्ये काही पाळीव कुत्रेसुद्धा इथून गायब झालेले आहेत. माझा स्वतःचा पाळीव कुत्रासुद्धा इथून गेल्या 15 दिवसांपासून गायब झालेला आहे, बेपत्ता आहे आणि कालच इथं एका गल्लीमध्ये फिरणाऱ्या एका कुत्र्यावर बिबट्याने अटॅक केलेला आहे आणि त्या कुत्र्याचा इथं मृत्यू झालेला आहे. इथं काही रहिवासी आहेत, त्या रहिवाशांकडे जाऊन आपण समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हे नेमकं काय काय आतापर्यंत घडलं आहे, कुठं म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय. माननीय सुजयदादा विखे पाटील यांनी या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली, त्यानंतर इथं काही समस्या होत्या ड्रेनेज वगैरे त्या त्यांनी इथं सोडवल्या, परंतु इथं रस्त्याची थोडीशी समस्या आहे. त्यामुळं ती एक समस्या सोडली तर इथं बाकी काही समस्या नाही, परंतु जे वन्य प्राण्यांचा जो वावर आहे तो जास्त असल्यामुळे इथं भीतीचं वातावरण आहे. तर काही रहिवासी आहेत आणि ज्यांनी स्वतः त्या बिबट्याला डोळ्यांनी पाहिलं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकं काय दृश्य काल इथं होतं. रहिवाशांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू नेमकं काय घडलं होतं इथं काल. ताई, तुम्ही इथंच राहता, तुमच्या इथंच राहता, नेमकं काय काल कशी मी राहायला इथंच गुरुस्थान नगरला. काल बिबट्या आला आणि 2-3 कुत्रे उभी होते इथं. मी स्वतः डोळ्यांनी बघितलं. तर त्यांनी ते कुत्रं धरलं. पहिलं एक नेलं होतं, दुसरं एक शेरू नेला, परत एक टिल्या म्हणून कुत्रं ते पण नेलं आणि काल एक कुत्रं नेलं. तर आम्हाला इथं राहण्याची म्हणजे फार भीती. कुत्रे जाता हे मान्य आहे, पण छोटे छोटे मुलं पण आमची इथं बाहेर असतात, क्लासला येतात जातात, म्हणजे फारच भीती आहे आम्हाला. इथं राहणं म्हणजे आम्हाला भीतीचे. बस आम्ही नेहमी परत आमच्या इथं लाईटाचा पण प्रॉब्लेम आहे, सर्वच गोष्टीचा आम्हाला प्रॉब्लेम आहे इथं. त्यामुळं आम्हाला योग्य ते मार्ग द्यावा आणि आमची विनंती आहे आमची सर्वांची रक्षा करावा. आता इथे लहान मुलांची संख्या किती आहे अंदाजे? तरी अंदाज मुलं तरी म्हणजे एक 10 वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलांची तरी 25-30 मुलं असावा. आणि आता ही जी काल घटना घडली ही नेमकं कोणत्या वेळेत घडली, किती वाजता? 9-9:30च्या आतच घडलेली. आता काय या सगळ्या बिबट्याच्या वातावरणामुळं काय तुम्हाला नेमकं कशा परिस्थितीत राहावं लागतं? आम्हाला म्हणजे बाहेर निघणं भीती आहे, भाजीला जाणं भीती आहे, मुलं क्लासला सोडायला भीती आहे, प्रत्येक गोष्टीला भीती आहे. म्हणजे आता काही ड्युटीवर जातात, पहाटी जातात, त्यांना पण भीती. सगळ्याच गोष्टीची भीती आहे इथं. कशामुळे बिबट्याचा वावर कशामुळे? बिबट्याचं म्हणजे बिबट्या डायरेक्ट हल्ला करतो, दिवसा करतो. नाही, बिबट्याचा वावर इथं कशामुळे काय वाटतं? बाग आहे इथं, पूर्ण शेती बाग आले, ऊस आले, त्याला बसायला जागा आहे, लपायला जागा आहे, त्यात मध्ये कुत्रे इथं, शेळ्या आहे, बकऱ्या आहे, म्हणजे रानवस्ती असल्यामुळं तो इथं येणार म्हणजे 100% येतो. गेल्या जवळजवळ 2 वर्षापासून बिबट्या इथंच, बिबट्या गेलेला नाही. तर आमचं रक्षण करावं असं इथल्या रहिवाशांची मागणी आहे. काय नेमकं आता प्रशासन कशा पद्धतीने या गोष्टीला हाताळतं आणि फक्त गुरुस्थान नगरच नाही तर नांदुर्की भागातून पूर्ण नांदुर्की बुद्रुक भागात बिबट्याचा वावर आहे. भरपूर शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी बिबट्याचे भक्ष्य म्हणून भक्ष्यस्थानी पडलेले आहेत. आता इथं पिंजरा बसवलेला आहे. बिबट्यांची जी संख्या आहे ती 3 किंवा 4 अशी सांगितली जाते. आता त्यानंतर एखादा बिबट्या पकडल्यानंतर बाकीची जी त्याच्याबरोबर राहणारे असतात ते घाबरून जातात आणि ते सुद्धा ती वस्ती सोडून निघून जातात. आता आपण आशा करूया की इथं बिबट्या त्या पिंजऱ्यामध्ये अडकला जावा आणि त्यामुळं समस्यासुद्धा इथं समस्येचं निराकरण व्हावं.
आजूबाजूला जो चिकूचा आणि पेरूचा बाग दिसतोय, खूप मोठा बाग आहे, त्याचे ते बागायतदार आहेत, ते शेतकरी आता आपल्याबरोबर आहे. तर त्यांच्याकडूनही एकदा जाणून घेऊ की नेमकं कशा प्रकारच्या समस्यांना त्यांना इथं तोंड द्यावं लागतं. त्यांची खूप मोठी वस्ती इथं आहे, त्या वस्तीवर त्यांना रात्री काम करण्यासाठी जावं लागतं. नेमकं काय समस्या आहे त्यांच्याकडे जाणून घेऊ. काय नेमकं कशा प्रकारच्या अडचणी येतात इथं? आता इथं आमचं टोटल फार मोठं क्षेत्र आहे. इथं संपूर्ण फळबाग योजनेतून आम्ही फळबाग लावलेली आहेत आणि बागला आता जवळजवळ 20-25 वर्ष झालेले. मोठे फळबाग आहेत, चिक्कूचे बाग आहेत आणि पहिले सुरुवातीला आमच्या वस्तीवर 8-8, 10-10 गडी राहत होते. आता सध्या काही गड्यांचं लेबर अभावी गडी आम्ही बाहेरून फक्त तोडणीपुरतं आम्ही लेबर आणतो आणि लेबर परत ह्या वाघांमुळं वस्तीवर कोणी थांबायला तयार नाही. त्याच्यामुळं ते लेबर दिवसभर माल तोडून परत त्यांच्या घरी परत ते निघून जातात. त्याच्यामुळं आमची जी वस्ती आणि फळबागाचा जो परिसर आहे त्यामध्ये अजिबात लेबर कोणी रात्री थांबत नाही तिथे. त्याच्यामुळं एकदम वस्ती एकदम शांत असते. आम्ही सुद्धा आमच्या गायांचं किंवा दिवसचं जेवढं दैनंदिन आमचं काम असतं ते आम्ही 5-5:30पर्यंत आम्ही 6 वाजेपर्यंत फार तर फार 7 वाजेपर्यंत दिवस मावळाच्या आत आम्ही पूर्ण करून आमच्या वस्तीवर म्हणजे आमच्या बंगल्यांवर आम्ही निघून जातो. त्याच्यामुळं वस्तीवर शक्यतो अंधार पडल्यानंतर कोणी राहत नाही. त्याच्यामुळं आता हा बाग आणि इथल्या परिसरात शेजारी पाजारचे सुद्धा मोठाले मकाचे वगैरे क्षेत्र असतात. त्याच्यामुळं बागांमध्ये असे प्राणी फिरतच असणार आणि असं ही एकदा नाही, हे 2-4 वेळेस आमच्या गुरुस्थान नगरमध्ये अशी घटना घडलेली आहे की त्यांनी समक्ष वाघ पाहण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं एकदम भीतीचं वातावरण आमच्या इथं या परिसरात झालेलं आहे. लेबरसुद्धा माल तोडायला फवारणीला वगैरे आम्हाला अडचण होती फार. त्याच्यामुळं आता शासनाने आणि सरपंच साहेबांनी अतिशय एक आमच्या कॉलमध्ये आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज वाघाच्या बंदिस्त करण्यासाठी इथं पिंजरा आज लावलेला आहे आणि आम्ही साहेबाबाला प्रार्थना करू की त्या पिंजऱ्यामध्ये तो अडकू आणि इथून पुढं की आमच्या गुरुस्थान नगरमध्ये जी घाबराट वातावरण झालेलं आहे त्याचं निरसन होऊ अशी मी बाबांना प्रार्थना करतो. आता तुमचे खूप मोठे फळबाग इथं आहे, त्याची छाटणी वगैरे व्यवस्थित केली तर समस्याचं निराकरण होऊ शकतं, काय वाटतं? चिक्कूची छाटणी होत नाही कारण चिक्कूला फळं हे साधारण 2 फुटापासून लागत असतं. चिक्कूचं जर छाटलं तर फळचं संपूर्ण संख्या आमचे मग मालाची कमी होईल आणि माल वर असल्यामुळं लेबरसुद्धा मग तोडायला त्याला किचकट काम होतं. पेरूची छाटणी आम्ही असे अधूनमधून म्हणजे 2-3 वर्ष मिळून करीत असतो. परंतु तरी पण लप्पन इतकं असल्यामुळं की बुवा आता हे की मोठी समस्या तयार होऊ राहिली शेतकऱ्याची वर्षीच आता राहणदारांची. त्याच्यामुळं तुमच्या वस्तीवर तिथं तुमचे पाळीव जनावर आहे, गाय आहे वगैरे? नाही, आमचे जे पाळीव प्राणी म्हणजे आमचे जे गाय वगैरे आहे ते सगळे बंदिस्त आहे. आम्ही संध्याकाळी 7 वाजता त्यांना पिंजऱ्यामध्ये बंद करून कुलूप लावून आम्ही आमच्या वस्तीकडे कधी असं घडलंय का बिबट्याने हल्ला केलाय वगैरे? नाही, आमच्याकडं शेळ्या वगैरे काही कोंबड्या वगैरे नसल्यामुळं शक्यतो आमचे तिथं हे करीत नाही. परंतु तिथं आमचं ओपन कुंडी आहे, त्या कुंडीचे तिथं आमचे माग दिसतात कारण तो पाणी प्यायला मला कदाचित असं वाटतं की तो पाणी प्यायला 100% तिथं येत असावं. रात्रीच्या अंधारामध्ये तुम्हाला तिकडे जाणं तर अशक्यच होतं. आम्ही रात्री शक्यतो गेलो तर थोडा आवाज वगैरे करून 2-3 जण जातो. जर मोटर वगैरे चालू करायची असली तर शक्यतो आम्ही ऑटो टाकलेले, आम्ही रात्री जाण्याचा प्रयत्न करीत नाही. शेतकऱ्यांना पण म्हणजे इथं जीवाला धोकाच आहे. आणखी काही नागरिक इथं बोलू इच्छित असतील तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मावशी, तुम्ही तुमचं घर खूप कोपऱ्यावर आहे, शेवटला आहे, हा. काय नेमकं कशी भीती वाटते? म्हणून ते आता पाठीमागून ऊस पण झाला आणि इकून चिक्कूची बाग इतकी भीती वाटते, रात्रीचं बाहेर निघावंच वाटत नाही अजून. म्हणजे आवाज आला नाही आमचा, रात्री आरडायचा आता होत्या खिडकीतून आवाज दिला येईनी का बाहेर येऊ नका, दरवाजा लावा, बिबटाई म्हणून. आणि मग बघितलं तर घाबरलं. ते आमच्या घरचे पण बाहेर आहेत, त्यांना सांगितलं येऊ नका. बहुतेक लोक इथं नोकरदार आहे, रात्री कधी रात्रीची ड्युटी करून येतात, कधी पहाटे ड्युटीवर जावं लागतं. आता काय नेमकं कसं ऍडजस्ट करतात? ते ड्युटीला गेले होते ना 8 वाजता, ते त्यांना सांगितलं 4 वाजता येऊ नका ड्युटीला. मग ते 12 वाजता आले, डबल ड्युटी करून आली. कमी कधी बिबट्यामुळे आले नाही ना घरी, बिबट्यामुळे डबल ड्युटी करावं लागली. डबल ड्युटी केली त्यांनी. मग 4 वाजता त्यांनी फोन केला येतो म्हणे, पण म्हणलं बिबट्या इथं. अंकलनी परत फोन केला 4:30ला दिसला ना तर फोन केला तर येऊ नका म्हणे बाहेर.
ताई तुम्ही काल फोटो काढला होता काय पाहिलं नेमकं तुम्ही खिडकीतून? तो कुत्रा म्हणजे 2-3 कुत्रे होते जे एकच कुत्रं धरले त्यांनी. तुम्हाला कसं सुचलं फोटो वगैरे काढायला? कुत्रे जास्त बघत होते म्हणून आधी मुलगी उठली, तिनं बघितलं खिडकीतून तर मग त्या ओरडायला लागली, मम्मी बिबट्या बिबट्या. मग मला काही म्हणजे असं समजणार, पण मग हातामध्ये मोबाईल होता, मी तसाच फोटो काढला. तर रहिवाशांचं पण म्हणजे त्यांच्या बोलण्यातूनच तुम्हाला दिसेल की भीतीचं वातावरण किती आहे. जितके रहिवासी तितक्या समस्या. रात्रीच्या अंधारामध्ये लोकांना अक्षरशः डबल ड्युटी करावी लागती, रात्री घरी येण्याची भीती वाटते म्हणून. आता ही समस्या एक पिंजरा लावल्याने ही समस्याचं निराकरण होतं की नाही हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि इथून पुढं जे रहिवाशांचं जनजीवन आहे ते परत पूर्वीसारखं होईल का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. सुजय विखे पाटील यांचं हे एक आवडता परिसर आहे. कुठेही भाषणामध्ये ते गुरुस्थान नगरचा उल्लेख करत असतात. सुजय विखेंनी इथं खास लक्ष घातलेलं आहे. आता त्यांच्यासमोर हे एक नवीन आव्हान उभं राहिलेलं आहे की बिबट्याचा पण इथं शिरकाव झालेला आहे आणि पाळीव प्राणी इथं त्याचे भक्ष्यस्थानी पडतायत. कधी कोणी एखादा व्यक्ती किंवा लहान मुलगा भक्ष्यस्थानी पडू नये हीच प्रार्थना सगळे करतायत. कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, भारत न्यूज, शिर्डी. शक्यतो